राज्य सरकारनं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान झालेलं होतं त्यासाठी मदतीपोटी 482 कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत। यामध्ये एकूण 20 जिल्ह्यांचा समावेश आहे। आता यामध्ये 20 जिल्हे कोणते आहेत तर त्यांची नावं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे। नागपूर विभागासाठी 209 कोटी 38,91,000 रुपयांचा निधी किंवा मदत ही राज्य सरकारने मंजूर केलेली आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी 8 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली या 3 जिल्ह्यांसाठी 11 कोटी 90 लाख 16,000 रुपयांचा निधी पुणे विभागासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। कोकण विभागासाठी यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे। 5 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने 48 कोटी 59 लाख 9,000 रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे। नाशिक विभागासाठी एकूण जर का बघितलं तर आपण 204 कोटी 10 लाख 52,000 रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे।